नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सर्वांचे स्वागत। मी सतीश काळे। ONGC द्वारे एक 3600 प्लस वॅकन्सीचा अपडेट आलेला आहे बघा। टेक्निकल पोस्ट, नॉन टेक्निकल पोस्ट, ऑब्वियसली नॉन गेट एक्झाम असणार आहे, अप्रेंटिसशिपसाठीची असणार आहे। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर टेक्निकल पोस्टसाठी ITI डिप्लोमा एलिजिबल असतील। पुढे आपण डिस्कस करूया की कुठल्या ग्रेडचे असतील याच्यामध्ये। नॉन टेक्निकल SSC HSC आणि ग्रॅज्युएट लेवल, त्यांनी ग्रॅज्युएट लेवलमध्ये काही BA BComला सुद्धा यामध्ये संधी दिलेली आहे। अगोदर कसं व्हायचं की रिजन टू रिजन ही एक्झाम वेगळी व्हायची आणि त्या रिजनचं डोमेसाईल मागितलं जायचं। आता एकच एक्झाम झालेली आहे आणि पॉसिबिलिटी अशी आहे की त्याच एरियाचं त्याच रिजनचं डोमेसाईल मागितलं जाईल। ऑब्वियसली मुंबई हे सेक्टर असेल तर ऑब्वियसली महाराष्ट्राचं डोमेसाईल एक्सपेक्टेड असणार आहे, गुजरात असेल तर गुजरातचं, आसाम असेल तर आसामचं, या टाईपमध्ये हे डोमेसाईल एक्सपेक्टेड आहे। आपण जर बघितलं तर याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न हा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असणार आहे। ह्या टेक्निकल पोस्टसाठी ॲज युजल एक्झाम कंडक्टिंग बॉडी TCS टाटा कन्सल्टन्सी, पेपरची लेवल तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल आणि याचं जे काही अपडेट असेल आपल्या टेलिग्राम चॅनलला मी पोस्ट करेलच आणि काही मागे पण केलेलंच आहे बघा, याचा प्रिव्हियस इयरचा पेपर वगैरे। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पोस्ट नेम अप्रेंटिस, नंबर ऑफ वॅकन्सी 3614 आहेत ऑलमोस्ट याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये महत्त्वाच्या डेट म्हणजे कालपासूनच ह्याच्या ॲप्लिकेशनला, ऑनलाईन ॲप्लिकेशनला अप्लाय करायला सुरुवात झाली आहे बघा, 27 एप्रिलपासून। लास्ट डेट आहे बघा 15 मे याच्या आसपास। ओके, नंतर सिलेक्शन रिझल्ट्स 23 मे या टाईपमध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे। बट याच्याविषयीचं मी अपडेट तुम्हाला लवकरच देईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। ओके, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघितलं असतं ॲज युजल 10th ITI डिप्लोमा डिग्री। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ट्रेड अप्रेंटिसशिप ग्रेड 1 ग्रेड 2 त्यासाठी 10वी आणि ITI एलिजिबल असणार आहेत। डिप्लोमासाठी ऑब्वियसली डिप्लोमा स्टुडंट्स, ग्रॅज्युएट असेल तर इव्हन याच्यामध्ये ॲडिशनल BA BCom आणि BSc सुद्धा एलिजिबल आहेत। त्याचे डिटेल चार्ट नोटिफिकेशनच मी आणलेलं आहे, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये थोडं बघूया। याच्यामध्ये जर बघितलं असतं आपण ॲप्लिकेशन फीस नाही आहे यासाठी, ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी। एक्झामविषयीचं मेन्शन केलं की नो एक्झाम, याच्याविषयीचं मी अपडेट आपल्या टेलिग्रामला दिलंच। सिलेक्शन प्रोसेस ही मेरिट बेस्ड असणार आहे बघा। जवळपास याच्यामध्ये मुंबई सेक्टरसाठी 305च्या आसपास वॅकन्सीज आहेत, त्यामध्ये मुंबई आलं, नंतर हजीरा आलं, गोवा आलं, या रिजन्ससाठी मिळून ह्या 305 वॅकन्सीज। आणि 18 ते 24 वयवर्ष मर्यादा आहे याच्यामध्ये, एलिजिबिलिटी आहे। डायरेक्टली जाऊया आपण याच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवरती। ॲज युजल बाय द ॲक्ट ऑफ द अप्रेंटिस 1961 याच्यामध्ये हे बरंचसं काय काय मेन्शन केलं आहे बघा। आपल्या कामाचं बघूया आपण। जसं की नॉर्दर्न सेक्टर असेल त्याच्या वॅकन्सीज मेन्शन केलेल्या आहेत आणि त्याचा पर्टिक्युलर ट्रेड मेन्शन केलं आहे। येऊया आपल्या ह्या मुंबई सेक्टरवरती। ह्याच्यामध्ये जर बघितलं अकाउंट एक्झिक्युटिव्ह, ऑफिस असिस्टंट, कॉम्प्युटर इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट या टाईपचे हा पोस्ट असतात बघा। इव्हन RSC सेक्रेटरी असिस्टंट मेकॅनिक डिझेल, गोव्यासाठीच्या अलॉटमेंट, नंतर ह्या हजिरासाठीच्या अलॉटमेंट, मुंबईसाठीच्या जर बघितलं आपण 200च्या अलॉटमेंट आहेत या वॅकन्सीजच्या। आणि या टाईपमध्ये बघितलं असतं आपण ह्या मुंबई सेक्टरसाठीच्या टोटल 305ची अलॉटमेंट असणार ह्या ट्रेडसाठी। ॲज युजल याच्यामध्ये अप्पर एज रिलॅक्सेशन जर बघितलं तुम्ही SC ST कॅटेगरीसाठी जर 5 वर्ष आणि नंतर हे 3 वर्ष OBC कॅन्डिडेटसाठी असणार आहे। आणि फिजिकली डिसेबल असेल तर त्या टाईपमध्ये तुम्ही एकदा नोटिफिकेशन बघून घेऊ शकता। क्वालिफिकेशन अँड एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण बघितलं तर अशा टाईपमध्ये त्यांनी क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट मेन्शन केली आहे। जसं की याच्यामध्ये जर आपण बघितलं ह्या तर नॉन टेक्निकलच्याच पोस्ट आहेत ऑलमोस्ट। याच्यामध्ये ड्राफ्ट्समन बघितलं तर हे ITI ड्राफ्ट्समनमध्ये पाहिजे, इलेक्ट्रिशियन जर ITI इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट, सो लाईकवाईज या टाईपमध्ये। आणि हे त्यांचं लागणारं डिझायर्ड क्वालिफिकेशन, ओके, त्या पर्टिक्युलर ट्रेडमधलं ITIसाठीचं। आणि इव्हन मध्ये काही नॉन टेक्निकलसाठीचं सुद्धा डिस्क्रिप्शन त्यांनी मेन्शन केलेलं आहे बघा। नंतर पुढे जर बघितलं आपण थोडंसं पगार पाणी बघूया आपण याच्यामध्ये बघा। अप्रेंटिसशिप, ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप असणार ट्रेड असेल आणि डिप्लोमा अप्रेंटिसशिप असणार याच्यामध्ये ग्रॅज्युएट म्हणलं ते BA BCom BBA BSc यासाठीचं हे स्टायपंड अमाऊंट पर मंथ असणार आहे, 9,000चा हा असणार आहे। नंतर हे फर्स्ट ITI सेकंड ITI याच्यामध्येचा हा पर्टिक्युलर स्टायपंड पर मंथचा। सो या टाईपमध्ये याचं जर सिलेक्शन बघितलं असतं आपण आपल्या प्रिव्हियस क्वालिफाईंग एक्झाम्समधले जे मार्क्स असणार आहेत, ओके, आणि त्याप्रमाणे जे मेरिट ड्रॉ करतील ते त्याप्रमाणे सिलेक्शन इथं मेन्शन केलेलं आहे। आणि ते एक महत्त्वाचं ओनली फॉर टेक्निशियन अप्रेंटिसशिप यांचं असं म्हणणं आहे की ॲप्लिकंट फॉर द पोझिशन शुड नॉट हॅव कम्प्लिटेड 3 years आफ्टर पासिंग ऑफ द क्वालिफाईंग एक्झामिनेशन ॲज ऑन कट ऑफ एलिजिबिलिटी 15/5च्या अगोदर हे कंप्लीट पाहिजे बघा तुमचं सगळं काही। म्हणजे पासिंग सर्टिफिकेट वगैरे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही प्रिन्सिपल जे पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल इन्स्टिट्यूटचे प्रिन्सिपल असेल त्यांच्याकडनं तुम्ही त्या टाईपचं सर्टिफिकेशन अवेलेबल करून घेऊ शकता। हे लास्ट इयरच्या स्टुडंटसाठी जनरली जे की पासआउट झाले असतात
त्या पर्टिक्युलर फेजमध्ये असतात वगैरे वगैरेसाठीचा हा क्रायटेरिया आहे बघा. याच्यामध्ये एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करणं हे बंधनकारक आहे. तिथून एक तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तयार होणार, मग तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता बघा. सो याचे डिटेल्स त्यांच्या वेबसाईटवरती दिलेलेच आहेत. बाकीचे काही जर डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील तर www.ongcindia.com यावरती जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता बाकीच्या डिटेल्ससाठी. आणि तुमचं याच्यामध्ये महत्त्वाचं असणार बघा तुमचा ईमेल आय डीद्वारेच ईमेलद्वारेच तुमचं कम्युनिकेशन होणार आहे, सिलेक्शन झाल्याचं न झाल्याचं वगैरे. याच्यामध्ये महत्त्वाच्या डेट्समध्ये आताच बोलल्याप्रमाणे डेट ऑफ रिझल्ट, डेट ऑफ सिलेक्शन आपली ही 23 मे असणार आहे ॲज युज्युअल. 27 एप्रिलचे ॲप्लिकेशन्स फॉर्म आणि ही प्रोसिजर चालू झाली आहे त्या पर्टिक्युलर वेबसाईटवर त्यांनी मेन्शन केले आहे बघा. सो या टाईपमध्ये जे काही आपली अगोदरची एक रिक्रुटमेंट आपण सांगितली होती ONGCद्वारे, त्याचं मी अपडेट लवकरच तुम्हाला आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलवरती आणि आपल्या ह्या एक्झाम स्टडी चॅनलवरती मेन्शन करणारच आहे. जे काही छोटे मोठे अपडेट्स असतील प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे किंवा नवीन येणाऱ्या अपकमिंग एक्झाम स्टडी या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करून हे सगळे बघू शकता रेग्युलर नोटिफिकेशनसाठी वगैरे वगैरे. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.